15 दिवस उलटले पण फराट कुटुंबातील दोन निष्पाप जीवांच्या हत्येचे गूढ कायम. माहिती देणाऱ्यास रोख बक्षीस, नाव ठेवणार गुप्त, पोलिसांची भावनिक हाक. नमस्कार, आपण पाहत आहात वेद विकासाचा 24 तास घडामोडी. रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील निगडोली गावात घडलेल्या दुहेरी हत्याकांडाला आज तब्बल 15 दिवस उलटून गेले आहेत. मात्र या थरारक आणि अंगावर काटा उभा राहणारा या गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे संपूर्ण परिसरात अस्वस्थता, भीती आणि संतापाचे वातावरण या ठिकाणी निर्माण झालेले आहे. रघुनाथ फराट आणि सुरेखा फराट हे ज्येष्ठ नागरिक आपल्या घरात राहत होते. आयुष्यभर कष्ट करून संसार उभा करणाऱ्या या दोघांचे आयुष्य शांतपणे सुरू होते. मात्र एका रात्री अज्ञात खुनींनी त्यांच्या घरात प्रवेश करून घरात दबा धरून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. दोघांच्याही गळ्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले आणि त्यांची निर्घृण हत्या या ठिकाणी करण्यात आली. घरात पाळापाचोळा, राख घरभर पसरली होती. न सांगता येणारी क्रूर निर्घृण हत्या या ठिकाणी करण्यात आली. दुसऱ्या दिवशी ही घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण रायगड जिल्हा या ठिकाणी हादरून गेला होता. एका वृद्ध जोडप्याला इतक्या क्रूरपणे संपवण्यामागे नेमका हेतू काय होता? आरोपी कोण आहेत आणि त्यांनी हा गुन्हा का केला? हे प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. घटना घडल्यानंतर खालापूर पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा आणि रायगड पोलिसांची अनेक पथके तपासासाठी कामाला लागली. विविध कोणातून चौकशी करण्यात आली. परिसरातील हालचाली, संशयित व्यक्ती, तांत्रिक माहिती, श्वान पथक आणि इतर सर्व बाबींचा तपास या ठिकाणी सुरू केला आहे. मात्र 15 दिवस उलटूनही पोलिसांच्या हाती आरोपीपर्यंत पोहोचणारा ठोस पुरावा लागलेला नसल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे. दरम्यान या प्रकरणाचा तपास वेगाने पुढे नेण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. या दुहेरी हत्याकांडाबाबत कोणतीही माहिती, संशयास्पद हालचाल किंवा आरोपींबाबत काही धागादोरा असल्यास तो तात्काळ पोलिसांना कळवावा, असे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे माहिती देणाऱ्या व्यक्तीस रोख बक्षीस दिले जाणार असून त्याचे नाव पूर्णपणे गुप्त ठेवले जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे या घटनेसंदर्भात कोणतीही महत्त्वाची माहिती असेल त्यांनी निर्भयपणे पुढे यावे, असे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेले आहे. आज 15 दिवस उलटून गेले तरी फराट कुटुंबाच्या डोळ्यातील अश्रू या ठिकाणी सुकलेले नाहीत. मात्र प्रिय व्यक्तींना गमावल्याने दुःख एका बाजूला आणि आरोपी अजूनही मोकाट फिरत असल्याची खंत दुसऱ्या बाजूला, अशा दुहेरी वेदना हे कुटुंब या ठिकाणी सहन करत आहेत. निगडोली गावासह संपूर्ण खालापूर तालुक्याला आता एकाच गोष्टीची प्रतीक्षा आहे, या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा आणि आरोपींना अटक. कारण ही केवळ दोन व्यक्तींची हत्या नाही, हा एका कुटुंबाचा उद्ध्वस्त झालेला या ठिकाणी संसार आहे. हा समाजातील सुरक्षिततेवर उभा राहिलेला प्रश्न आहे आणि हा न्याय व्यवस्थेतील मोठा आव्हान आहे. पोलीस तपास सुरू आहे, पथके काम करत आहेत, माहिती देणाऱ्यास रोख बक्षीस जाहीर झाले आहे, नाव गुप्त ठेवण्याची हमी या ठिकाणी देण्यात आली. मात्र अजूनही एकच प्रश्न सर्वांच्या मनात आहे, रघुनाथ आणि सुरेखा फराट यांच्या हत्येमागील आरोपी गजाआड कधी जाणार आणि या दोन निष्पाप जीवांना न्याय कधी मिळणार, असं या ठिकाणी बोललं जात आहे.